एकंदरीत काय परिस्थिती होती किंवा काय त्यावेळेला सिच्युएशन होतं, थोडक्यात जर सांगितलं तर मला जेव्हा तुमचं स्टेटमेंट घ्यायला मला बरं पडेल. सर, ताळेला नुकतंच माझं लग्न होऊन 8-10 वर्ष झालं. घरात नवीन होते आणि हे मनोहर सपाटेजींना आमच्या सासऱ्याकडे थिएटरला कामाला होते. नोकर थिएटर होतं. कुठलं थिएटर होतं? श्री थिएटर म्हणून शारदा थिएटरच्या इथं होतं. मग तिथं ते कामाला होते हे मनोहर सपाटे. मग तिथून नंतर त्यांचे वाढत वाढत घरी म्हणजे उपाशी राहिले म्हणून आमच्या सासूबाईंनी त्यांना जेवण वगैरे देत देत ते घरचे मेंबर झाले. होत होत असे मोठे झाले. मग राजकारणात आले. ते माझ्या लग्नाच्या अगोदरपासून ते होते. हां. मग नंतर माझे सासरे ते यशवंत प्रसारक मंडळाचे खजिनदार होते. हां, नागनाथ अप्पा जाधव. तेच मूळ प्रवर्तक आहेत या सगळ्या संघटनेची. म्हणजे त्यांनी जी संघटना स्थापन म्हणजे ही जी संस्था आहे त्यांच्या प्रेरणेतून स्थापन झाली असं त्यांनी ऑन रेकॉर्ड तर दाखवलेलं आहे. त्यांचे पण स्टेटमेंटमध्ये दिलेलं. त्यांचा संबंध काहीच नव्हता सर, फक्त नावाला खजिनदार म्हणून होते. हा, मी सांगते सर, नावाला फक्त उगी एक त्यांना मान म्हणून असा दिला होता. तो आम्हाला काहीही दिलं नाही. आमची म्हणजे असं फसवणूक झाली ते. मग त्यावेळेला ते नंतर हे जे त्यांनी महापौर असताना ना 1-2 वर्षांनी ती जागा घेतलेली आम्हाला काही माहित नाही. सासऱ्याला माहित नाही, मला माहित नाही. मग ज्या दिवशी आमचे सासरे बाहेरगावी गेले ते चान्स बघून त्यांनी काय म्हणले मला की आता अण्णा घरी नाही आहेत आणि मी तुला गाडी पाठवतो, इथे येऊन एका ह्याच्यावर मी ते दस्त केले त्याच्यावर सही कर. तरी पण मी त्यांना म्हणले भाऊसाहेब हे मी करू शकत नाही. सासरे माझे मिस्टर पण नव्हते ना त्यावेळेला, माडेल का काय तर जॉबला होते. मी म्हणले मी येत नाही भाऊसाहेब. म्हणल्यावर नाही म्हणले अगं तुला काही होत नाही, अण्णा आल्यानंतर ना मी ट्रान्सफर करतो, फक्त तू येऊन एक सही करून जा असं म्हणून त्यांनी गाडी पाठवले. साहेब मी येऊन गाडीतच बसले, सही एका ह्याच्यावर घेतली, वाचायला वेळ पण काय मला दिला नाही त्यांनी. म्हणजे तोपर्यंत आमच्या घराचे रिलेशन व्यवस्थित होते. असा माझा संशय पण आला नाही की हा माणूस मला असं फसवेल. म्हणून मी काय केले, सही केली आणि परत एक 4-5 पण असे कोरे कागद दिले. ते म्हणले ह्याच्यावर पण सही करा. आणि ते ऑफिसमध्ये बसले. ते दुसऱ्या माणसाला तर बाहेर सगळे साहेब साहेब म्हणाले. थोडंसं त्यांचं वजन पण होतं महापौर असताना. आता कसं विचारायचं ना आपण की त्याच्या कोऱ्या कागदावर काय सह्या घेतल्या म्हणून. एकदम नवीन आणि त्यावेळेला माहित आहे तुम्हाला रिलेशन असं होते की अगदी आजोबांनी मोठा मुलगा म्हणून ओळख करून देत होतो. की अगदी 93 साली पूर्ण त्यांचं जे काय होतं ना आमच्या घरातच होतं. घरात होतं सर. ऑफिसच थोडक्यात त्यांनी घरात केलं होतं. त्यामुळे काय होत होतं की एक थोडक्यात राजकीय वलय असं होतं की त्या माणसाचा विषय वेगळा होता. आपण डावलू शकत नव्हतो. बरोबर, असा विषय होता तो. आता त्यांनी काय म्हणतात की ते मला असं वाटतं की त्याची कोरेगाव सही घेतले तिथे सदस्य म्हणून ते घेतले असतील कुठले त्या संस्थेचे सदस्य आणि त्या संस्थेचं ठरावाने ते मंजूर करून घेऊन मग तुम्हाला त्यांनी खरेदी करण्याचा अधिकार दिलेला दाखवला. त्यांनी अधिकार दिलाय त्यांनी, ते ऑन रेकॉर्ड आहे. किंवा या म्हणजे ह्याच्यामध्ये ना त्यांनी मिटिंग घेऊन तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे संस्थेकडनं. संस्थेचे ज्येष्ठ सदस्य जे तुमचे सासरे होते त्यांचे सून आम्हाला आजीव सदस्य आहेत आणि आम्ही त्याला संस्थेला ठराव करून तुम्हाला अधिकार दिलेला आहे. तसा ठराव पण त्यांनी केलेला आहे. त्यांनी काय म्हणजे लिगल अनलिगल असं काही केलेलं नाही आहे तुमच्या या संदर्भामध्ये. फक्त आहेत की त्याचे त्यांनी धर्मादायुक्ताला त्यांनी सबमिट केलेलं. ते धर्मादायुक्ताला त्याचे ते सगळे सबमिट केलेले त्यांनी. ते आता ते त्यांच्या ह्याच्यामध्ये ऑन प्रोसेसमध्ये चालू होते ते हे करून घेणं. त्यांच्याकडनं काय असं लिगल अनलिगल झालेलं आहे असं ते करत नाही आहे. आता ते पेपर्स ऑलरेडी त्यांना चुकीचे माहिती अधिकारामध्ये ना त्यांनी जे प्रोसिजर वापरलेलं आहे ते यांना योगेश उमेश नागनाथ पवारला ते मिळालेलं नसल्यामुळं त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला असं ते एकंदरीत फॅक्ट आहे. आता तुम्ही सांगा की तुम्ही कसं सांगता त्याप्रमाणे मला स्टेटमेंट आहे. आता ह्यात तुमची बाजू समजून म्हणजे कसं आहे तुम्ही माझं एक वैयक्तिक असं मत आहे की तुम्ही काही कारण नसताना विनाकारण त्रास करून घेण्यात काहीच मतलब नाही आहे. खूप मानसिक त्रास झालाय सर या 4-5 महिन्यात. मला कसलंच माहित नव्हतं ना सर. नाही आम्ही तुम्हाला स्पष्ट म्हणजे कधी साहेब पण कधी कोणाला पाठवलं नाही किंवा आम्ही सुद्धा कोण कधी आलेलं नाही तुम्हाला. कारण का जोपर्यंत सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत कुणालाही हात लावणं चुकीचं होतं. इथलं काम करण्याची पद्धत वेगळी असते, तिकडचं काम करण्याची पद्धत वेगळी असते. हा जर तुमची खरं जर पेपर तसे दिसत असेल आम्ही तुम्हाला सांगितलेलं नसता तातडीतनं उचलून आणलं असता.
तर ते असं ते सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले. हां चालू आहे. म्हणजे बरेच पेपर्स आलेले आहेत, काही पेपर्स यायचे आहेत, अजून ऑन प्रोसेस चालू आहे. आता काय पेपर्स येतील, बरेच अजून पेपर्स अवेलेबल करणं आमचं चालू आहे. मग हायकोर्टात जे दाखल केलेले कागद ते चुकीचे आहेत असं म्हणते का? नाही, त्यांनी काय केलं माहितीये का, ही फिर्याद खोटी म्हणून त्यांनी हे फिर्यादीने दाखल केलेले कागद आणि नाही. मनोहर सपाटेने दाखल केलेले कागद फिर्यादीनं दाखल केलं नाही कोर्टामध्ये. फिर्यादीचा काही संबंध नाही. त्यांनी ते दाखल केले की फिर्याद दाखल केलं नाही सर, हायकोर्टामध्ये त्यांनी काय केलेलं आहे माहिती कोण? आहे का? फिर्यादीनं काय दाखल केलं? तुमचे ह्याचे रिलेटेड डॉक्युमेंट्स हे केलेलं आहे त्यांनी हायकोर्टात. धर्मादाय आयुक्ताचे जे तुम्ही म्हणता ना की जे सपाटी म्हणते की हे आजीव सभासद वगैरे आहे वगैरे, हे काय म्हणते त्यांनी जे डॉक्युमेंट दाखल केलेले मग ते चुकीचे आहेत का असं म्हणायचं मला? काय केलंय, एक संस्था स्थापन केली. आता तुम्ही अच्छा, एक संस्था स्थापन केल्यानंतर दर 5 वर्षाला ती नवीन बॉडी कार्यकारिणी ह्याच्यावर येते. सदस्य वेगळे, कार्यकारिणी जी असते ना ते दर वर्षाला निवडणूक होऊन त्याची फेरनिवड होते. तेच राहतात किंवा त्यात थोडेफार चेंजेस होतात. आणि ते झालेले चेंजेस दर 5 वर्षाला धर्मादाय आयुक्ताला सादर केले पाहिजेत. त्यांनी मागील संस्था स्थापन झाल्यापासून यांनी फक्त एकदा बदल दाखल केलेला आहे. या संस्थेच्या सपाट्याने कुठं धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये. मग किती सालीचा होता तो? ते मला वाटतं 2095 काहीतरी दाखल, 95, 97, 98 काहीतरी दाखल केलं. एक पहिल्यांदा सुरुवातीपासून तेच अध्यक्ष आहेत सर. एकच अध्यक्ष आहे ते सादर केलं. त्यानंतर केलेलं सर कधीच केलेलं आहे 97 काय तर तरी पहिला सुरुवातीच फक्त केले, परत नंतर केलं. दाखल केले. नंतर त्यांनी काय केलं, 2018 मध्ये सर्व सबमिट म्हणजे 10-15 वर्षात सगळे त्यांनी दाखल केलेलं. त्यांनी कुठं धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये. म्हणजे ते जरी दाखल नाही जरी केलं असलं तरी तर काही गुन्हा होत नाही. पण त्याला मिळताना माहिती अशी मिळाली की एकदा दाखल झाले महिना पुढे काहीच झालेलं नाही. योगेश पवारला त्यांनी ज्यावर माहिती काढली त्यावेळेला त्यांनी फक्त एकदा दाखल केलं, तेवढं त्यांनी दिलेलं आहे. त्यांच्याकडे जी माहिती होती त्यांनी दिलेली आहे. नंतर ह्यांनी सगळं सबमिट केलं परत. मग ह्याची माहिती म्हणजे त्याला मिळालेली माहिती खोटी आहे का ह्यांनी दिलेली माहिती? काहीच माहिती नाही, सगळी माहिती खरी आहे. पण ह्यांनी माहिती सादर केली नसल्यामुळं त्यांना मिळाली माहिती अर्धवट मिळाली. बरं, जे काय असेल ते असेल, तो तपासाचा भाग आहे. मला काय म्हणायचं आहे, आता तुमचं काय म्हणणं आहे या बाबतीत की तुम्ही हाय असे ऍज इट इज घ्या म्हणलं, ऍज इट इज मी घेतो. मला काही त्यात म्हणणं नाहीये साहेब. ह्याच्यात मला कसलाही काही त्याचा एक न्याय पैशाचा कसलाही नाहीये साहेब. हो सर, मी काय म्हणजे मी काही चूक केली नाही. रियालिटी सांगणार आहे आणि मी खोटं पण काही सांगणार नाही. योगेश पवार काय मला काय ते दोघं पण काय म्हणतात की ते दोघं. आता मी थोडस रफ लँग्वेज वापरतो, सॉरी बरं का, कारण त्या 2 हरामखोर माणसांमुळे आम्हाला एवढा त्रास झाला. कारण सांगण्याचा उद्देश असा आहे की आता कसं असते साहेब, हे 2 हरामखोर माणसं तुमचं वैयक्तिक काय असेल ते तुम्ही तिकडे ठेवा. आपली चूकच हरकत नाही. मी ह्यांना पण म्हणतो तुमची चूक, तुमचा अंधविश्वास की अशा माणसावर विश्वास ठेवून तुम्ही सह्या केली की काय असतं माहिती का साहेब. आता एखाद्या माणसाला आपण जो अगदी म्हणजे काय म्हणतो त्याला आपण रस्त्यावरून उचलून घरात आणलेला माणूस आहे, हे रियालिटी आहे. आणि मी त्याच्या समोर बोलायला तयार आहे. मी मनोहर सपाटे समोर बोलायला तयार आहे. त्या माणसाला रस्त्यावरनं उचलून माझ्या आजोबांनी घरात मोठ्या मुलाचं स्थान दिलं. त्यांची चूक काय झाली माहिती आहे की त्यांनी त्या माणसाला ओळखू शकले नाहीत. किती जरी केलं तरी हे रस्त्यावरच आहे, ह्याला आपण घरातलं मोठं स्थान द्यायला लागलोय. ह्याने आपल्याला म्हणजे रिलायबल थोडक्यात काय की हा भविष्यात कितपत रिलायबल राहील हे त्या गोष्टीत फसले त्यांनी. आज या स्टेपला जर आपल्या घरातल्या माणसाला जर पोलीस स्टेशनला चौकशीला जरी बोलवलं म्हणलं तरी सुद्धा वाईट वाटतं. कारण कसल्याही प्रकारचा काहीही संबंध नसताना बरं त्या गोष्टीतनं की बाबा जेणेकरून खरंच बाबा हिला काहीतरी त्या संस्थेचं काहीतरी मिळायला लागलंय, बेनिफिट आहे तुमची संस्थेचं काहीतरी, किंवा मला तिथं कामाला घेतलंय मला, किंवा कुठल्याही गोष्टी त्या संस्थेच्या रिलेटेड आमच्या फॅमिलीने कुठल्याही प्रकारचा फायदा घेतला असेल तर ती गोष्ट ठीक आहे, आपण ऍक्सेप्ट करू. कोर्टाने आमच्या मालकाचा सत्कार केलाय रिटायर झाल्यानंतर जजांनी. पण आम्ही कधीही कुठलं कुणाचे 1 रुपये आणि ह्या माणसाचं सुद्धा घेतला नाही बरं का आम्ही.
कसलाही याचा गैरवापर केला नाही, याचं कसलंही ओळख नाही, कसलंच कुठं नाही. म्हणजे त्याच्या परस्पर म्हणते म्हणून नाही, त्याच्या समोर येऊन विचारू द्या. आणि आपण जी काय आहे ती रिअल जी फॅक्ट घडलेली आहे तीच सांगणार आहे. आपण काय, मला तो बी जवळचा नाहीये ना हा पण जवळचा नाहीये, इथं नुकसान माझं व्हायला लागले. ह्या गोष्टी कोणाला कॅज्युअली वाटते, ज्याला दररोजचे येणं जाणं आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी स्वतः आहे, त्याला दररोजचा दिवस सारखा आहे, दररोज त्याच्या कोर्टात 10 केसेस असतात. अशा माणसाला काही फरक पडत नसते, तो मेंटली डिस्टर्ब नसतो. ते तुमच्याकडे आलते का हायकोर्टात वगैरे गेला जाताना वगैरे तुमच्याकडे आलते? नाही, गुन्हा दाखल झाल्यानंतर काय विचार कसलंच काही नाही, काहीच नाही. हायकोर्टात तुम्ही म्हणलेला हायकोर्टाचा, आता तुम्हाला मी रिअलिटी सांगतो बरं का, तुम्हाला आता मी फ्रँकली बोलतो, तुम्ही हायकोर्टाचा विषय काढलात म्हणून नाही, हायकोर्टात नाही करत. नाही, आता तुम्ही म्हणलेला हायकोर्टात घेऊन गेले म्हणून नाही, त्यांनी काल तुमचे वडील काय म्हणलं माहिती का, की त्यांनी हायकोर्टामध्ये असं हे केलं, सगळं खोटी केलंय त्यांनी. आमच्या सासऱ्याची सही वगैरे, परत मी अध्यक्ष नाही म्हणून आहे ना, ती सगळं खोटं आहे त्याचं. तेच सांगाल तुम्हाला मी. विषय काय झाला माहिती आहे का, मग ठीक आहे ओके म्हणलं. मग थोबडे साहेबांना विचारले की मी सर कधी येऊ तुम्हाला भेटायला, 1-2-3 दिवसांनी या म्हणले. ठीक आहे म्हणलं. मग 2-3 दिवसांनी गेल्यावर ऑलरेडी ही दोघं बापलेक बसले होते तिथं थोडं साहेबांकडे. मग साहेबांना बाहेरनं बघितलं मी असं हे केलं, मग ओळखलो. साहेब म्हणले नंतर नाही आहे म्हणले. मग नंतर पण परत जेव्हा वेळेस मी परत साहेबांकडे गेलो त्यावेळेस साहेबांनी मला सांगितले की त्यांनी हायकोर्टात गेलेला आहे. कोण? मनोहर सपाटे हायकोर्टात गेलेला आहे, त्यामुळे तुम्ही थांबा. कारण मी का मागा लागलो होतो, माझ्या आईचा विषय होता. मी जी म्हणजे जामीन तर घेणं किंवा की बाबा पुढची दिशा काय ठरवायची. कारण ज्या पद्धतीनं तुमचे हे सगळं मान्य, तुमची कायद्याची तुम्ही तज्ञ आहात, तुमची कायद्याची भाषा तुम्हाला माहित आहे, तुमचं जे काय असेल ते तुमचं. पण एक सामान्य माणूस म्हणून विचार काय करतो की आपल्याला कधी ना आलेलं संकट आपण निभावायचं कसं, तयारी तर करावं लागेल ना. 4 लोक सल्ला घेणार, त्याने तेच सांगायचे जाऊ दे. त्याने हायकोर्टात गेले, थोडे दिवस थांबा. मी म्हणलं साहेब तुमचं बरोबर आहे सगळं, पण परत अशी अडचण होऊ नये की तुम्ही परत मग एकतर काही नसताना विनाकारण, त्यांना पण जे आहे ते क्लिअर कट सांगितलं, विनाकारण त्रास व्हायला लागलेला आहे आणि तुम्ही ह्याच्यात काहीतरी निर्णय द्या. त्यांनी म्हणले माझ्या हातात सध्या काहीच नाहीये. त्यांनी गेला हायकोर्टात, जोपर्यंत त्याचं पुढचा मॅटर काय होतंय हे कळत नाही तोपर्यंत आपल्याला काही डिसिजन घेता येत नाही. वेट अँड वॉच अशी भूमिका घ्या म्हणून सांगितलं. ठीक आहे म्हणलं ओके. त्याच्यानंतर काय झालं, मी परत 8 दिवसांनी गेलो. साहेब नव्हते, गावाला काहीतरी गेले होते. मग फोन तर लावायचा कसा ना, तिथे विचारलं की साहेब गावाला गेले तर 2-4 दिवस येणार. मग तिथे किस्सा असा कळला की हेने हायकोर्टात जाऊन काहीतरी कार्यक्रम राबवलेला आहे. सपाटीने, बापाने आणि पोराने. अरे ह्यांचं जे चाललं होतं, आता कसं असते लांबून ह्यांचं चाललंय काहीतरी विषय, आपण मला तेवढी जिज्ञासा नव्हती बरं का ह्यांचं काय चाललंय ते बघायची. तसं जर वाटलं असतं मला, म्हणजे मी जर थोडस निर्लज्ज राहिलो असतो तर मला काय फरक पडला असतं, मी बसलो असतो. काय आम्ही एवढं व्यवस्थित, ते थोबड्यांशी पण त्यांच्या घराशी पण आपलं रिलेशन घरगुतीच होतं. त्याच्यामुळं तिथल्या एका माणसानं की सांगितले तुम्ही एवढं व्यवस्थित राहिलो, एवढं त्याच्याशी केलो, पण तुमच्या सासऱ्याच्या खोट्या सह्या बाबा आणि साहेब करायलेत आणि ह्या साहेबाला काय बोलता येत नाही थोबडे साहेबाला. म्हणून तिथल्या एका माणसानं आता विश्वासानं सांगितलं ना, त्यानं पण तुम्ही एवढं विश्वासाने सही केला, तुम्हाला फसवालेत, बघा तुम्ही काय करता. म्हणून ह्याला याच्या पप्पाला सांगितल्यामुळं मग ते आम्ही हायकोर्टाला जावं लागलं. हायकोर्टात गेल्यानंतर मग तिथे सगळे डॉक्युमेंट्स घेतले, त्याच्यात सगळी माहिती घेतली. म्हणून तुम्हाला मी मग असे विचारत होतो की हिने चुकीची माहिती दिली की त्याने चुकीची माहिती दिली. आम्ही हायकोर्टात पेपर म्हणजे आम्हाला बघताही येत नाही. तुमच्याकडे आले असतील ना साहेब? नाही आले का? ठीक आहे, येत नाही ते आमच्याकडे. का नाही, ते फक्त विचारतात तुम्ही काय तपास केला तेवढी माहिती द्या. असं हायकोर्ट तुम्ही वादी प्रतिवादी आहात, तुम्हाला तुमचे वकील ते घेऊ शकता. कारण काय पण आम्हाला काय विचारणा केली जाते ऐकून घ्या. कसं असतं, तुम्ही काय केलं एवढंच आम्हाला द्या. तपास काय झाला ह्यामध्ये हीच माहिती आम्हाला मागितली जाते.
आणि आम्ही त्यांना 1-2 तारीख झाली त्यात आम्ही ते कळवलं काय झालं काय नाही. काय हरकत नाही. मग हायकोर्टात ज्या वेळेस आम्ही गेलो त्यावेळेस म्हणजे तुम्हाला मी आता ऍक्च्युली स्टेटमेंटच आहे थोडक्यात. हायकोर्टात ज्यावेळेस आम्ही गेलो की त्यावेळेस कागद जेव्हा काढले त्यावेळेस कळलं हिने माहिती अधिकाराखाली जी कागद दिलेला आहे कोण फिर्यादी योगेश पवारने दिलेला आणि ह्याने दिलेले कागद हे दोघं ह्यांची बाजू सेफ करायला लागले. ह्यांचा उद्देश ह्याला भांडायला ह्याला भांडायला पण दोघांच्या मध्ये नुकसान हिचं व्हायला लागलं. वास्तविक पाहता आपला कसलाही संबंध नाही. ती सगळी कागद घेतली. तुमची मूळ फिर्याद म्हणा कोर्ट ऑर्डर मध्ये तर हिचा काही विषयच नाही घेतल्या बरं का की बाबा सदर मेन आरोपी त्यांनीच आहे मनोहर सपाटेच आहे हिचा काही विषयच नव्हता. ठीक आहे ओके. मग त्यावेळेस काय झालं की सगळे पेपर्स घेतले आपण बघितले. मग काय होतंय आता ह्यांच्याकडे आलं तर इकडं आड आणि इकडं विहीर झाली. मग अजून दुसऱ्या वकिलाचा सल्ला घेतला. मग त्यावेळेस दुसऱ्या वकिलाचा सल्ला घेतला त्यांना ही कागद दाखवली तर त्यांनी म्हणले आपण म्हणणं मांडू आणि जी घडलेलं आहे ते तुमचं रियालिटी सांगा. मग त्यावेळेस आपण जी काय आपलं म्हणणं म्हणजे आता जी तुम्हाला ही भाग सांगायला लागलोय का ही सगळं किस्सा तिथं आपण हायकोर्टात दाखल केला. वाटलं तुम्हाला प्रत पाहिजे असेल तर त्याची प्रत बी देतो मी तुम्हाला. हायकोर्टात मी दाखल केली जर तुम्ही मागितली तर. की ह्या सगळ्या गोष्टी अशा घडत गेल्या. आता कसं तर जी कायदेशीर बाजू आहे ते आपण सांभाळणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही ते काम केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला तसंच कारण आहे. प्रत्येकाला तो अधिकार बी आणि ते करायलाच पाहिजे त्यात काही विषय. पण आता कसं आहे मूळ फिर्याद आता मी आता हा तपासाचा भाग थोडासा बाजूला ठेवू. आता तुम्ही कसं मन मोकळं केलं पाहिजे. हो सर. तपासाचा भाग वेगळा झाला. एक आरोपी आणि पोलीस तपास बाजूला ठेवलं पाहिजे. ह्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की ह्यातनं बाहेर कसं पडता येईल विचार म्हणजे तुम्ही वैयक्तिक एकच विचार करा की आपण काय कसं बाहेर पडता येईल. आता मी सांगितलं मग परत त्यात दुसरं आता त्यांनी काय करणार हे पण मला सांगणार नाही. तुम्ही कसं सांगितलं असं कोणी सांगणार नाही. योगेश पवार म्हणा किंवा सपाटे म्हणा बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलं आता मी काल बोललो तुमच्या वडिलांना एक आपलं वेगळंच हे तयार झालं त्यामुळे तुम्ही मन मोकळं केलं. गेलो विचारलो तुम्ही स्पष्ट बोललात योग्य झालं ते म्हणजे नेमकं बाहेर पडण्यासाठी. तर तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही एक कोणाचा चांगल्या लोकांचा सल्ला घ्या. कोणीतरी चांगल्या लोकांचा सल्ला घ्या म्हणजे वकील म्हणा ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर स्टेटमेंट द्या तुम्ही. आता मी माझ्या पद्धतीने घेतलं स्टेटमेंट जर तर मग अडचणीचं ठरलं तर विनाकारण मला ते योग्य वाटणार नाही. कारण कसं असतं सांगतो कोर्टात न्याय नंतर होतो पहिला न्याय होतो जे आम्ही रेकॉर्डर घेतो ते शेवटपर्यंत तेच राहतं. पुन्हा त्यात बदल करता येत नाही. एक मोठा हो म्हणून समज किंवा काय म्हणून समज मला असं वाटतं आता साहेब येतील साहेबांना सांगा मला विचार करायला वेळ द्यायचा आम्ही मग त्याचं स्टेटमेंट असं म्हणून तुम्ही विचार करा अगोदर. सगळे पेपरची पडताळणी करा आणि त्यातनं काय मार्ग निघू शकतो ह्या मतावर आल्यानंतर तुम्ही स्टेटमेंट दिलेलं योग्य आहे असं मला वाटतं. थँक्यू सर. चालेल. म्हणजे एक हे बघा म्हणजे मला काय बघा तुम्ही काय दिलं मी 2 मिनिटात घेतो माझं काम संपलं बाजूला विषय संपला माझं काम 50 पडलं. पण एखाद्या कोणाला तरी हे होणं मला ते योग्य वाटत नाही. म्हणजे बुद्धीला पडत नाही. खूप मोठा अन्याय होईल सर मग जरा मागे झालं तर. तुम्ही स्टेटमेंट आता मी घेतलं समजा हक्कानं मी तयार केलं आणि दुसरंच त्याला वळून मिळालं तर मग मी गिल्टी होती तर किंवा मला ते काही होईल ह्या गोष्टी हे नाही आहे. पण जर केलं तर फार मोठं होऊ शकतं आणि काय त्याला मारक पण करू शकतो. म्हणजे वकिलाला विचारावं असं तुमचं म्हणणं. तुम्ही जे पेपर सबमिट केलेलं आहे ते पेपर आणि त्यांनी जे पेपर जर त्यांनी जे सबमिट केले असेल ते जर मिळत असतील तुम्हाला कसं आहे आता कसं झालेलं आहे की तुमची आता जोड लागलेली आहे. तुम्ही जरी अडकला तर ते अडकतो त्यांनी जरी अडकला तरी तुम्ही अडकता. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या अगोदर पहिल्यांदा. हे तुमचं अगोदरचं रिलेशन त्यांनी काय केलं हा पार्ट थोडं 1-2 मिनिट बाजूला ठेवा. एक व्यापारी दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो बरं का एक थर्ड पर्सन ऍज अ थर्ड पर्सन म्हणून मी ह्या गोष्टीकडे जर बघितलं त्यांनी अडकले की तुम्ही अडकणार 100%.
किंवा तुमच्याकडनं काय जर एक रॉंग गेलं स्टेटमेंटमध्ये ह्याच्यामध्ये, तो अडकेल, तुम्ही अडकाल, तुम्ही अडकाल, ते अडकाल, तर मग काय यातनं आउटपुट निघाला? कसं आहे, व्हायच्या अगोदर आता प्रिकॉशन काय घ्यायला तुम्हाला वेळ आहे. हो सर. एकदा वेळ निघून गेली मग आवडलं. मला तो एक काम हे नाही, आम्हाला काही संबंध नाही, तुम्ही आता आला सांगितलं म्हणून मी सांगतो, कोणावरही मला हे वाटत नाही. तुम्ही चर्चा करा, म्हणजे बघा तो, आणि मग तुम्ही एक निर्णय घ्या, आणि तुम्ही जे घेता मी घेतो. अजून त्रस्त माणसाला विचार, ते 2 वकील सोडून अजून तिसऱ्या चांगले जर कोण असतील तर त्यांना विचार की काय करता येईल यामध्ये. चालेल, तसं वेळ देऊ शकता का आम्हाला? 1-2 दिवस तुम्हाला मी फार तर देऊ शकतो, एखाद दुसरा दिवस देऊ शकतो. साहेबांना तुम्ही रिक्वेस्ट करा. मी फिर्याद वाचलेली आहे, आता ती तुम्ही जे सांगितलेलं आहे तर साहेबांना परत एकदा सांगा. आता तुम्ही जे मला सांगितलेलं आहे ते साहेबांना सांगा, साहेब काय म्हणतात बघा, आणि त्यानंतर 1-2 दिवस मला वेळ द्या म्हणून देतील साहेब. नाही तर तुम्हाला जे आले ते घ्या म्हणले तर आपण जुजबी घेऊया, परत आम्ही वाटतं नंतर असं घेऊया. तुम्ही म्हणता तसं मग विचारून घेतो परत एकदा. हां, म्हणजे कसं तुम्ही घ्या, काहीतरी करायला जाऊन तिसरंच होऊ नये. चालेल सर. ठीक आहे, काय हरकत नाही. थोडंसं ते म्हणजे मी जे काय सांगतो ना ते गोष्ट तुम्ही प्रॉपर फोकस करा. तुम्ही घेत नाही. कसं आहे, हे अजून तुम्ही वाट निवडणार. वाट निवडायच्या अगोदर जर योग्य वाट निवडली ना तर तुम्हाला त्रास होणार नाही. ते कसे निघून जाते तो काय त्याला काय आपलं, आपण त्या क्षेत्रात आलो इथे हायकोर्टात उभं राहत नाही माणूस, 50,000 लाख रुपये दिल्याशिवाय उभं राहत नाही. बघतो 2 मिनिट 5 मिनिट आर्ग्युमेंट करण्यासाठी पैसे ऍडजस्ट केले तेच म्हणतो ना, मला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी, आम्ही बघतोय, आम्ही त्या गोष्टीचं सांगतो तुम्हाला. तर तुम्ही जे काय तुम्ही आतापर्यंत जे काय केलं ते साहेबांना सांगा. साहेब म्हणतील अशा पद्धतीने घ्या. साहेब पण कुणावर जे साहेब सुद्धा एकदम चांगले, असं नाही कुणावरती प्रॉपर करत नाही. त्या डिपार्टमेंटचं बरंच म्हणजे पूर्णतः वेगळं काम होतं, आणि ॲज अ पोलीस म्हणून पोलीसच आम्ही आहे, विषय त्याचा नाही आहे, पण तिथलं काम वेगळं, तिथलं काम वेगळं आहे. तिथं जोपर्यंत आपल्याला कागदावर येत नाही तोपर्यंत आपण ॲक्शन घेत नाही. तुम्ही सहकार्यच करणार आहे मला सुद्धा माहित आहे, फक्त घाबरू नका. घाबरल्याने काय होते की आपल्याला अडचण. घाबरणे म्हणजे काय साहेब, की माहितच नाही ना सर मला उभ्या आयुष्यात. तुम्ही ट्रीटमेंट जी तुमची, आपलं घर, हा आपलं घर ते एवढंच मला माहित आहे. एवढं सांगत साहेब वस्तुस्थिती अशी आहे, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला बाहेर काढायचं. हे जर तुम्ही आमच्या साहेबाला बोलले तरी फार एक वकील सल्ला देणार नाही, तसं सल्ला जे आहे माझ्या घरामध्ये तो आहे, जे तुम्ही सांगितलं माझं जे आहे ते आपल्या खरोखर आहे सर. जे वस्तुस्थिती आहे ते सगळं त्याच्यासमोर सांगा, आणि तुम्ही आता काय काय केलेलं आहे नंतर त्याचं गुन्हा दाखल झाला, आणि ह्यातनं आम्हाला काय करता येईल तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा साहेब, त्याप्रमाणे मी घेतो. असं म्हणजे, आणि ते जर म्हणत असेल घ्या अशा पद्धतीने घ्या म्हणत असेल तर ठीक आहे, नाही तर आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही उद्या तुमच्या सल्ला घेऊन आम्ही स्टेटमेंट देतो. कायदेशीर आहे. त्यांचेच नातेवाईक येऊन कितीतरी हे करायला लागले, तुम्ही एवढं त्यांना केलं, देवापेक्षा मानलं, त्याच माणसानं तुम्हाला असं आणलं, आम्हालाच माफ करा म्हणाला. मी म्हणले तुमचा काय दोष आहे? म्हणले दोष माझा, मी फक्त एक सही केली. तेव्हा हे आपल्या कर्माचा भाग आहे, तुम्ही एक चांगल्या ह्याच्यातून केलेला आहे, त्यामुळं ते होत राहतं, त्याचा विषय नाही. चांगल्या कर्माची फळं सुद्धा कधी कधी वाईट मिळतात, तो अगोदरचा कर्म असतो, तो विषय वेगळा आहे. कसलंच नाही सर, मी कधीच कुणाला असं हे नाही, कशाच्या आद्यात मध्यात नाही, काय नाही, पण हे माझ्याच मुळे बाकी सगळं कुटुंब सगळं डिस्टर्ब झाले ना. आज 4-5 महिने झालं जीवन संघर्षातनं चाललेलं. हा, एक तर घरचं कौटुंबिक पण वातावरण सगळं त्यानं हे केलं ना. काय नसतं असं काय, आपण भावना सांभाळायचं नाही. तुम्हाला त्यात काय स्वार्थ नव्हता, बाबा तुम्ही त्यावेळेला मला एवढं मिळायचे होते आणि मी संस्थेचा असंच आहे म्हणून तुम्ही जर केला असता तर तो भाग वेगळा होता. ऍक्च्युली त्याचा विषयच नाही किंवा काय नाही, कसलंच नाही सर. तर मी साहेबांना विचारू का आपण जाऊया? साहेबांना विचार. हो सर. साहेबांना सांगतो तुम्हाला भेटूची कसं, हो त्यानंतर आपण हो सर.